ए पोरा, अरे असा का बसलास बाबा दगडावर? अहो मी आता नवीन मोबाईल आणलाय. हा हे बघा मोबाईल मी नवीन आणलाय. काय की बाबा, अरे 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 अरे, दगडाचा मोबाईल मोबाईल म्हणतोस होय? आणलाय. मी मुंडे साहेबांना फोन लावण्यासाठी मोबाईल नवीन आणला आता. मी आता साहेबांना फोन लावणार आहे. काय लागा येडाच दिसतोस की रे तू? एक दगडाला फोन लागत असता होय साहेबाला कुठं? हो लागतो, आमच्या साहेबांना अजून पण फोन लागतो. बघ बाबा तुझ्या आगारानं आता. लावून देऊ का फोन तुम्हाला? अहो, लाव बरं, बघूच दे मला. मी फोन लावतो साहेबाला. हो नमस्कार. हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब बोलतात का? हा साहेब, मी परमेश्वर जाधवर बोलतोय. कोइंदवाडी, माजलगाव तालुका, जिल्हा बीड साहेब. हो साहेब, तुमची खूप आठवण आली हो. 2006 ला महापूर आला होता, त्या टायमाला तुम्ही आला होता. त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती झाली हो बीड जिल्ह्यामध्ये. हो साहेब, तुम्ही 2006 ला नदीच्या काठाला आलतात आमच्या गावाकडे आणि खूप लोकांना आधार दिला होता हो साहेब. पण आता या महापुरामध्ये आधार द्यायला कोणच नव्हतो साहेब. तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला फोन केला साहेब मी. हो साहेब, लय वाईट झालं हो. काय नाही राहिलं बघा साहेब. आता शेतकऱ्यासाठी आवाज उचलणार कोण पण नाही बघा राहिलं. हो साहेब, खूप आठवण येते हो तुमची. पण तुम्ही कधी आम्हाला भेटतच नाही तो साहेब. हो साहेब, तुमचं शेवटचं भाषण साहेब मी माजलगाव मध्ये ऐकलं होतं आणि नंतर मला भाषण ऐकायचं होतं, पण ते ऐकाय भेटलं नाही हो साहेब. म्हणून आज मी कॉल करून बघितला तुम्हाला. लय वाईट झालं हो साहेब बीड जिल्ह्यामध्ये. अहो जातीवाद तर एवढा झाला ना साहेब, सांगायचं कामच नाही बघा. माणसात माणूस नाही उभं राहिलं साहेब. नाही हो साहेब, कोण कोणाला किंमत आहे ना तुम्ही गेल्यापासून. राजकारणाचा सगळा चुचडा झाला हो साहेब. एक आमदार खासदार शेतकऱ्याच्या विषयी बोलला गेला बघा. लय बेकार कंडिशन झाली बघा साहेब. तुम्ही पाहिजे होता, आता तुम्ही येता का साहेब? खूप आठवण येते हो साहेब तुमची. हा या ना साहेब, या. खरंच साहेब, तुमची खरंच महाराष्ट्राला गरज आहे साहेब तुमची. अजून आलात तर बरं होईल साहेब. हो साहेब, ठीक आहे साहेब. जय महाराष्ट्र साहेब. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून